Hello students, good evening. Now let's study the principle of the potentiometer. Potentiometer principle. Potentiometer principle. Okay. So what is the potentiometer principle? When constant current flows through the potentiometer wire, okay, principle is like this. When constant current flows through potentiometer wire, then ओके, म्हणजे पोटेन्शियोमीटर वायर मधून कॉन्स्टंट करंट फ्लो होत असेल तर काय होणार आहे? पोटेन्शियल डिफरन्स देन पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स. Potential difference between any two points on wire. Potential difference between any two points on wire is directly proportional to length between two points. Okay, so this is the potentiometer principle. म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स ए अँड पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ बिटवीन पॉइंट ए अँड पी. ओके, म्हणजे पोटेन्शियोमीटर वायरवर आपण कुठलेही दोन पॉइंट जर घेतले तर त्या दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे? लेंथ बिटवीन टू पॉइंट्स असणार आहे. म्हणजे लेंथ बिटवीन टू पॉइंट जास्त असेल तर पोटेन्शियल डिफरन्स जास्त असणार आहे. लेंथ बिटवीन टू पॉइंट्स कमी असेल तर पोटेन्शियल डिफरन्स काय असणार आहे? कमी असणार आहे. अँड देअरफॉर इथं काय येणार बघा, देअरफॉर फी AP इज इक्वल टू K इंटू LAP येणार. फी AP इज इक्वल टू K इंटू LAP. इथं K ला काय म्हटलं जातं? हिअर K इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल ग्रेडियंट. K ला काय म्हणतो आपण? पोटेन्शियल ग्रेडियंट असं म्हणतो. K इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय असतं? पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ असणार आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजेच काय? पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ. सो फी पी इज इक्वल टू के अपॉन LAP. आता हे पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल जे आहे ते प्रूव्ह करूया आपण. लेट्स प्रूव्ह दिस पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल. प्रूफ ऑफ द पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल. तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा काय करूया, इथं पोटेन्शियोमीटर एक वायर एक ड्रॉ करूया. इट इज लाईक दिस सपोज. Suppose this is potentiometer wire AB. Okay, so this is potentiometer wire AB, which is connected to EMF E along with
series resistance R plus minus, and suppose this is R, this is EMF E, this is potentiometer wire AB. ठीक है. So consider a potentiometer wire AB, potentiometer wire AB as shown in figure. ओके, लेट. आता या बॅटरीमुळे काय होणार आहे, या पोटेन्शियोमीटर वायरला फी AB हा समजा PD मिळेल, कारण वायर ही रेजिस्टन्स वायर आहे ना. वायर एक प्रकारचा रेजिस्टन्स आहे आणि प्रत्येक रेजिस्टन्सला काय असणार आहे, काहीतरी PD असणार आहे जर बॅटरी त्याला जोडली तर. सो फी AB इज पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस वायर. वायरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, फी AB आहे. त्याच्यानंतर कॅपिटल एल म्हणजे काय, लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर वायर. ओके, एल काय असेल, लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर वायर असेल. त्याचबरोबर सिग्मा. सिग्मा म्हणजे काय, सपोज रेजिस्टन्स पर युनिट लेंथ आहे. रेजिस्टन्स पर युनिट लेंथ म्हणजे टोटल रेजिस्टन्स ऑफ वायर AB डिवायडेड बाय लेंथ, RAB डिवायडेड बाय L असं आपण लिहू शकतो. ठीक आहे. आता या पोटेन्शियोमीटर वायर मधून किती करंट फ्लो होतोय ते काढूया सुरुवातीला. करंट थ्रू पोटेन्शियोमीटर वायर. तर करंट कसं काढणार आहे, करंट इज इक्वल टू PD डिवायडेड बाय रेजिस्टन्स येणार ना. सो करंट I इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, फी AB आहे, डिवायडेड बाय वायरचा रेजिस्टन्स. हा सिरीज रेजिस्टन्स सपोज RH आहे. वायरचा रेजिस्टन्स सपोज किती आहे इथे लिहावं लागेल, R इज द रेजिस्टन्स ऑफ वायर. सपोज स्मॉल r काय असेल, कॅपिटल R काय असेल, रेजिस्टन्स ऑफ वायर असेल. तर करंट थ्रू पोटेन्शियोमीटर वायर काय येणार आहे, फी AB डिवायडेड बाय R येणार, किंवा फी AB डिवायडेड बाय काय लिहिणार आपण, सिग्मा इंटू L लिहिणार. कारण रेजिस्टन्स म्हणजे काय येणार आहे, रेजिस्टन्स इज इक्वल टू R इंटू L येणार, सिग्मा इंटू L येणार ना. कारण सिग्मा म्हणजे काय, R बाय L आहे. सो R इज इक्वल टू सिग्मा इंटू L येणार. सो करंट थ्रू पोटेन्शियोमीटर वायर किती येणार आहे, I इज इक्वल टू फी AB डिवायडेड बाय सिग्मा L. आता या वायरवर आणखी एक पॉइंट P कन्सिडर करूया. P इज अ पॉइंट, ओके, विच इज ऍट अ डिस्टन्स LAP. LAP या डिस्टन्सला आहे. ओके, कारण सिग्मा म्हणजे काय बघा की, बिकॉज सिग्मा म्हणजे रेजिस्टन्स पर युनिट लेंथ आहे ना. सिग्मा म्हणजे रेजिस्टन्स पर युनिट लेंथ आहे. सो रेजिस्टन्स बरोबर सिग्मा इंटू L येणार. लक्षात येत आहे. सिग्मा इज रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. सो देयरफॉर रेजिस्टन्स इज इक्वल टू सिग्मा इंटू L. ओके, कारण पोटेन्शियोमीटर वायरची लेंथ किती आहे, कॅपिटल L आहे ना. त्याच्यामुळे संपूर्ण वायरचा रेजिस्टन्स किती येणार आहे, सिग्मा इंटू L येणार. आता काय करूया, पॉइंट P कन्सिडर करूया ऑन दी वायर. Consider a point P on wire. Consider a point P on wire having length किती, LAP. ठीक आहे. आता LAP एवढी लेंथ आहे ना. आता रेजिस्टन्स बिटवीन A and P काय येणार बघा. सो देयरफॉर रेजिस्टन्स ऑफ सेगमेंट AP, सेगमेंट AP चा रेजिस्टन्स काढूया. त्याला काय म्हणणार, RAP असं म्हणणार नाही, RAP. सिग्मा इंटू काय येणार आहे, LAP येणार. बरोबर आहे ना, कारण रेजिस्टन्स म्हणजे सिग्मा इंटू लेंथ असतं.
सो ए आणि पी मधला रेझिस्टन्स म्हणजे काय येणार आहे सिग्मा इंटू लेंथ बिटवीन ए अँड पी अँड देअरफोर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए अँड पी काढूया आता. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए अँड पी म्हणजे त्याला फी ए पी म्हणूया. आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे पुन्हा एकदा काय येणार आहे करंट इंटू रेझिस्टन्स येणार. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए अँड पी म्हणजे काय येणार करंट इंटू रेझिस्टन्स बिटवीन ए अँड पी. सो देअरफॉर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए अँड पी इज इक्वल टू करंटचा फॉर्म्युला काय काढलाय आपण पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए अँड बी डिवायडेड बाय सिग्मा एल आय दॅट इज करंट इंटू आर ए पी येणार. ठीक आहे आणि परत आर ए पी म्हणजे काय सिग्मा इंटू एल ए पी आहे. सिग्मा इंटू एल ए पी. आता मग सिग्मा सिग्मा गेट कॅन्सल. सिग्मा सिग्मा कॅन्सल झाल्यानंतर काय येणार आहे फी ए बी डिवायडेड बाय एल इंटू एल ए पी येणार आहे. आता फी ए बी बाय एल म्हणजे काय येणार फी ए बी बाय एल म्हणजे के येणार आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ ना के येणार आहे. अँड फी ए पी बरोबर काय येणार आहे देअरफॉर के इंटू एल ए पी. सो देअरफॉर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए अँड पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे लेंथ बिटवीन ए अँड पी येणार आहे. या पद्धतीने हे प्रूव्ह होत आहे. म्हणजे कॉन्स्टंट करंट जर पोटेन्शियोमीटर वायर मधून फ्लो होत असेल तर कुठल्याही 2 पॉईंट मधला पीडी हा काय असणार आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ बिटवीन द 2 पॉइंट्स. ओके हे लक्षात आलं का बघा. याच्यामध्ये काय डाऊट असला विचारा. एनी डाऊट इन दिस केस. थोडक्यात प्रिन्सिपल काय आहे बघा ते खूप इम्पॉर्टंट आहे. कुठल्याही 2 पॉईंट मधला पोटेन्शियल डिफरन्स हा कशावर डिपेंड असणार आहे त्या 2 पॉईंट मधल्या लेंथवर डिपेंडेंट असणार आहे. आणि तो पोटेन्शियल डिफरन्स किती असणार के इंटू एल ए पी असणार. के म्हणजे काय पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणायचं. ओके केला काय म्हणायचं पोटेन्शियल ग्रेडियंट असं म्हणायचं. डेरिवेशन खूपच इझी आहे लक्षात घ्या. जास्त डिफिकल्ट नाही. तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करावं लागेल. सुरुवातीला काय केलं आपण करंट काढला. संपूर्ण सर्किट मधला करंट काढला. करंट कसा काढला तर ए आणि बी मधला पोटेन्शियल डिफरन्स किती आहे फी ए बी आहे ना. आता या बघा बॅटरीमुळं काय होणार आहे या सर्किटमध्ये काहीतरी करंट फ्लो होणार आणि सर्किटमध्ये काहीतरी करंट फ्लो झाल्यामुळे काय होणार आहे ए आणि बीच्या मध्ये काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होणार. तर त्याला फी ए बी म्हणूया. फी ए बी म्हणजे कुठला पोटेन्शियल डिफरन्स आहे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एंड ए अँड बी ऑफ द वायर. ए आणि बी मधला पोटेन्शियल डिफरन्स आहे तो. ठीक आहे. मग करंट बरोबर काय असतं ओहम्स लॉ नुसार करंट इज इक्वल टू फी बाय आर फी ए बी डिवायडेड बाय रेझिस्टन्स. रेझिस्टन्स कुणाचा वायरचा रेझिस्टन्स. वायरचा रेझिस्टन्स किती येणार आहे सिग्मा इंटू लेंथ येणार. सिग्मा इंटू लेंथ. सो फी ए बी डिवायडेड बाय सिग्मा एल. सो दिस इज द करंट इन द सर्किट. आता ए आणि पी मधला पीडी काढूया. ए आणि पी मधला पीडी. ए आणि पी मधला पीडी कसा येणार आहे करंट इंटू रेझिस्टन्स बिटवीन ए अँड पी. ओके करंटचा फॉर्म्युला ॲज इट इज फी ए बी डिवायडेड बाय सिग्मा एल लिहिला आणि रेझिस्टन्स बिटवीन ए अँड पी म्हणजे सिग्मा इंटू एल ए पी येणार आहे. ओके आणि ते व्हॅल्यू ठेवल्यानंतर या पद्धतीने हे सगळं कॅल्क्युलेशन येतं. आता याच्यानंतर पोटेन्शियल ग्रेडियंटचा जो फॉर्म्युला आहे तो खूप महत्वाचा आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय असतं तर इट इज डिफाइंड ॲज change in potential per unit length on potentiometer wire.
on potentiometer wire. Okay, that is called as potential gradient and it is denoted by K. So K is equal to काय येणार आहे, phi AB divided by काय येणार आहे, L येणार. ओके, कारण पोटेन्शियोमीटर वायर जी आहे त्याला पोटेन्शियल डिफरन्स किती असेल, समजा फी AB असेल आणि त्याची लेंथ किती असेल, सपोज L असेल, तर फी AB बाय L म्हणजे काय येणार आहे, पोटेन्शियल ग्रेडियंट येणार आहे. ओके, हे जे आहे ते आपण डिफरंट फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो. परत K इज इक्वल टू, आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असणार आहे, करंट इंटू रेजिस्टन्स असणार आहे. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे करंट इंटू रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्स म्हणजे काय येणार आहे, सिग्मा इंटू लेंथ ना, डिवायडेड बाय लेंथ. रेजिस्टन्स म्हणजे काय, सिग्मा इंटू एल, त्याच्यामुळे काय येणार आहे, आय इंटू सिग्मा. म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंटचे डिफरंट फॉर्म्युले येतात. हा फर्स्ट फॉर्म्युला आहे, हा बेसिक फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. दिस इज द फर्स्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला. ओके, so this is the first important formula, that is phi AB by L. Second important formula काय आहे, K is equal to I sigma. Potential gradient K is equal to current in the potentiometer wire into resistance per unit length. Okay, so this is second important formula. ठीक आहे. त्याचबरोबर आता बघा थर्ड फॉर्म्युला काय येणार आहे, K is equal to I इंटू RAB डिवायडेड बाय L येणार ना. परंतु आता सर्किट मधला करंट कसा काढणार, बट करंट इन सर्किट, बट I इज इक्वल टू टोटल EMF डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स. बघा या सर्किट मध्ये पोटेन्शियोमीटरचे डायग्राम जर बघितले आपण, तर हा जो पोटेन्शियोमीटरचा डायग्राम जो आहे त्याच्यामध्ये काय आहे, टोटल EMF किती आहे बघा, इथं दिसतोय ना, टोटल EMF इथं E आहे आणि टोटल रेजिस्टन्स म्हणजे काय काय येणार आहे, बॅटरीचा एक इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r असणार, त्याच्यानंतर हा सिरीज रेजिस्टन्स किंवा रिओस्टॅट रेजिस्टन्स RH असणार आहे आणि ही मॅग्नानिनची वायर जी पोटेन्शियोमीटरची वायर आहे त्याचा RW असणार आहे, RW म्हणूया त्याला. म्हणजे एकूण या सर्किटमध्ये 3 रेजिस्टन्सेस आहेत हे लक्षात ठेवा आणि एकच EMF आहे. जे करंट आपण जनरली कसा काढतो, टोटल EMF डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स इन द सर्किट, टोटल EMF डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स, E डिवायडेड बाय रेजिस्टन्स ऑफ वायर प्लस सिरीज रेजिस्टन्स प्लस इंटरनल रेजिस्टन्स, हा टोटल करंट येणार आहे. अँड देअरफॉर के चा मग दुसरा फॉर्म्युला काय होऊ शकतो, I च्या ठिकाणी E ठेवलं, E इंटू रेजिस्टन्स ऑफ वायर लिहितो, RAB म्हणजे वायरचाच रेजिस्टन्स ना, वायरचा रेजिस्टन्स डिवायडेड बाय खाली RW प्लस RH प्लस स्मॉल r इंटू capital L as it is. Okay, so this is one more very important formula for the potential gradient. जे पोटेन्शियल ग्रेडियंटचे हे सगळे फॉर्म्युले जे आहेत ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ओके, सो फर्स्ट फॉर्म्युला जनरल फॉर्म्युला आहे, दिस इज द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द वायर AB डिवायडेड बाय लेंथ ऑफ द वायर AB, फी AB बाय L. दुसरा येतोय करंट इंटू सिग्मा, करंट म्हणजे सर्किट मधला करंट आणि सिग्मा म्हणजे काय, रेजिस्टन्स पर युनिट लेंथ ऑफ दॅट वायर, म्हणजे टोटल रेजिस्टन्स डिवायडेड बाय टोटल लेंथ, या पद्धतीने सिग्मा येणार आहे. अँड थर्ड इज द पोटेन्शियल ग्रेडियंट. थर्ड इज द फॉर्म्युला काय येणार आहे, K इज इक्वल टू E इंटू RW डिवायडेड बाय RW प्लस RS प्लस स्मॉल r इंटू L. आता पोटेन्शियल ग्रेडियंटचं SI युनिट काय येणार बघा, SI युनिट इज इक्वल टू, SI युनिट येणार आहे व्होल्ट पर मीटर येणार, कारण व्होल्टेज डिवायडेड बाय लेंथ आहे ना, व्होल्ट पर मीटर येणार आहे SI युनिट. ओके, प्रॉब्लेम मध्ये डिफरंट युनिट असू शकतात, म्हणजे मिली व्होल्ट पर मीटर किंवा व्होल्ट पर सेंटीमीटर असं काही असू शकतं. तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना काय करावं लागेल तुम्हाला, व्होल्ट पर मीटर मध्ये ते लिहावं लागणार आहे. तर पोटेन्शियल ग्रेडियंट मध्ये काय डाऊट आहे का बघा,
ओके, हे फॉर्म्युले पाठ करून ठेवावे लागतील. ओके, पहिला फॉर्म्युला आहे फी ए बी बाय एल, दुसरा ई इंटू आर डब्ल्यू डिवायडेड बाय आर डब्ल्यू प्लस आर एच प्लस स्मॉल आर इंटू एल, आणि तिसरा फॉर्म्युला आय सिग्मा. आता या पोटेन्शियोमीटरचे आपण ऍप्लिकेशन्स बघूया, युजेस. ऍप्लिकेशन्स ऑफ दी पोटेन्शियोमीटर, तर त्याच्यामध्ये फर्स्ट ऍप्लिकेशन आहे टू मेजर ईएमएफ ऑफ ए सेल. एका सेलचा आपल्याला ईएमएफ मेजर करायचा आहे. To measure EMF of a cell. Okay, so this is the first application. एका सेलचा EMF आपल्याला मेजर करायचा आहे, तर हे त्याचं पहिलं ऍप्लिकेशन असणार आहे. फर्स्ट ऍप्लिकेशन कसं येणार बघा. तर याची सुरुवातीला डायग्राम, सुरुवातीला पोटेन्शियोमीटर तुम्हाला ड्रॉ करावा लागेल. So this is terminal A, this is terminal B, end A and end B of the potentiometer wire. Okay, after that इथं नेहमीची अरेंजमेंट असणार आहे. There is a EMF of E. After that there is a key. And then there is a rheostat. Plus minus. Okay, so this is general arrangement of the potentiometer. Okay, to measure the EMF of cell. So first point याच्यामध्ये काय येणार आहे, potentiometer is connected as shown in figure. Point number 1. Potentiometer is connected as shown in figure. ठीक आहे, पोटेन्शियोमीटर जसा डायग्राम मध्ये दाखवलेला आहे त्या पद्धतीनं जोडायचं आहे. त्याच्यानंतर ज्या सेलचा आपल्याला ईएमएफ मेजर करायचा आहे त्याचं पॉझिटिव्ह टर्मिनल काय करायचं, ए ला जोडायचं. त्याचं पॉझिटिव्ह टर्मिनलच ए ला जोडलं पाहिजे. निगेटिव्ह टर्मिनल जोडलं तर तुम्हाला करेक्ट आन्सर मिळणार नाही. ओके, हा ईएमएफ E1 आहे, ज्याचा आपल्याला ईएमएफ मेजर करायचा. हा जो ईएमएफ आहे तो काय करतोय, या पोटेन्शियोमीटरला एनर्जी सप्लाय करतोय, लक्षात घ्या. आणि E1 चा पीडी आपल्याला काय, E1 चा ईएमएफ काय करायचा आहे, मेजर करायचा आहे. सो पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ EMF E1
whose EMF is to be measured is connected to point A. ओके, ए पॉइंटला काय करायचं, E1 चं पॉझिटिव्ह टर्मिनल जोडायचं आणि E1 चं निगेटिव्ह टर्मिनल गॅल्व्हॅनोमीटरला जोडायचं अँड इट्स निगेटिव्ह टर्मिनल is connected to galvanometer. And other terminal of galvanometer is connected to jockey. Other terminal of galvanometer is connected to jockey J. ठीक आहे. आता बघा पॉइंट नंबर 3. जॉकी इज टॅप्ड की के इज क्लोज्ड. की के काय करायचे आहे, क्लोज सुटेबल व्हॅल्यू ऑफ आरएच ऍडजस्ट करायचं, त्याच्यानंतर की क्लोज करायची आणि जॉकी काय करायचे आहे, ए पॉइंट पासून पोटेन्शियोमीटर वायरवर जे आहे ते टॅप करायला चालू करायचं. ओके, कधीपर्यंत टॅप करायचं, जोपर्यंत गॅल्व्हॅनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवत नाही तोपर्यंत. ओके, सुटेबल व्हॅल्यू of RH is adjusted and key K is closed. की काय करायचे आहे, क्लोज करायचे आहे and jockey is tapped. म्हणजे ए ला तुम्ही जॉकी बरोबर टच केली तर काय मिळणार आहे तुम्हाला, गॅल्व्हॅनोमीटरचं मॅक्सिमम डिफ्लेक्शन मिळणार आणि ए पॉइंट पासून दूर जाईल तसं त्याचं डिफ्लेक्शन काय होणार, गॅल्व्हॅनोमीटरचं कमी 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 होत जाणार आणि फायनली एका पॉइंट पी ला काय मिळणार आहे तुम्हाला, गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन जे आहे ते 0 मिळणार आहे. ही इज क्लोज्ड अँड जॉकी इज टॅप्ड along potentiometer wire until we get 0 deflection of the galvanometer. Zero deflection of galvanometer. ओके, गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन 0 मिळत नाही तोपर्यंत काय करायचं आहे, जॉकी टॅप करत जायचं आहे आणि ज्यावेळी गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन 0 मिळेल, ओके, त्यावेळी बॅलन्सिंग लेंथ मेजर करायची. When galvanometer shows 0 डिफ्लेक्शन किंवा त्याला नल डिफ्लेक्शन म्हणायचं, 0 डिफ्लेक्शन, balancing length L1 फॉर एक्झाम्पल is measured. म्हणजे तिथं जी मीटर स्केल असणार आहे त्या मीटर स्केलच्या सहाय्याने गॅल्व्हॅनोमीटर जिथं 0 डिफ्लेक्शन दाखवतोय तिथपर्यंतची काय करायची आहे, पोटेन्शियोमीटर वायरची लेंथ मेजर करायची आहे. ओके, आता सपोज पी या पॉइंटला काय मिळालं आपल्याला, 0 डिफ्लेक्शन मिळालं. आता ए आणि पी मध्ये काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स असणार ना, पोटेन्शियल डिफरन्स. आता हे आपण सेकंडरी सर्किट जर कन्सिडर केलं, कुठलं सर्किट, सेकंडरी सर्किट,
तर या सर्किटमध्ये केव्हीएल जर अप्लाय केला तर केव्हीएल काय सांगतो, अलॉंग एनी क्लोज्ड लूप, कुठलाही क्लोज्ड लूप आपण जर कन्सिडर केला तर त्या क्लोज्ड लूप मध्ये असणाऱ्या ईएमएफ आणि पीडी ची सम काय असते, 0 असते. ओके, सो बाय केव्हीएल काय होणार बघा, बाय किरशॉफ्स व्होल्टेज लॉ काय होणार बघा, ईएमएफ मायनस पोटेन्शियल ईएमएफ E1 मायनस पोटेन्शियल डिफरन्स फी एपी इज इक्वल टू काय येणार आहे, 0. कारण तो जो आपण क्लोज्ड पाथ गॅल्व्हॅनोमीटर जे ज्या पाथ मध्ये आहे ना, त्या पाथ मध्ये आपण जर बघितलं तर तिथं ईएमएफ E1 एकच आहे आणि ए आणि पी या दोन पॉईंट मध्ये काय असणार आहे, पीडी असणार आहे. तर E1 इज इक्वल टू फी E1 मायनस फी एपी इज इक्वल टू 0 येणार अँड देअरफॉर E1 इज इक्वल टू काय येणार आहे, फी ए पी येणार आहे. अँड बाय पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल काय होणार, बाय पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल फी एपी म्हणजे काय आहे, के इंटू लेंथ बिटवीन ए अँड पी आहे, दॅट इज L1 अँड देअरफॉर ईएमएफ E1 इज इक्वल टू काय येणार आहे, के इंटू L1 येणार. के म्हणजे काय असतं, पोटेन्शियल ग्रेडियंट असतं, त्याची व्हॅल्यू आपण अगोदरच मेजर करून ठेवलेली असते आणि फक्त लेंथ मेजर करायची आणि L1 इंटू के केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, ईएमएफ ची व्हॅल्यू मिळणार आहे. ओके, सो इन दिस वे ईएमएफ ऑफ ए सेल इज मेजर्ड. याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारा. म्हणजे लक्षात येते का बा, कन्स्ट्रक्शन जे आहे ते खूपच इझी आहे. फर्स्ट पॉइंट काय येणार आहे, पोटेन्शियोमीटर इज कनेक्टेड ॲज शोन इन फिगर. त्याच्यानंतर ज्या ईएमएफचं पॉझिटिव्ह टर्मिनल, जो ईएमएफ मेजर करायचा आहे त्याचं पॉझिटिव्ह टर्मिनल काय करायचं आहे, ए पॉइंटला जोडायचं आहे आणि निगेटिव्ह टर्मिनल जे आहे ते कुठं जोडायचं, गॅल्व्हॅनोमीटरला जोडायचं आहे आणि गॅल्व्हॅनोमीटरचं दुसरं एंड जे आहे ते कुठं जोडायचं, जॉकीला जोडायचं. ओके, या पद्धतीची अरेंजमेंट येणार आहे. लक्षात येते का बघा, पुन्हा एकदा सांगतोय, पोटेन्शियोमीटर इज कनेक्टेड ॲज शोन इन फिगर. आफ्टर दॅट पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ ईएमएफ E1 whose EMF is to be measured is connected to A and its negative terminal is connected to galvanometer. Other terminal of the galvanometer is connected to the jockey. आता याच्यानंतर काय करायचं आहे, सुटेबल व्हॅल्यू ऑफ RH इज ऍडजस्टेड अँड की के इज क्लोज्ड. आणि की के क्लोज केल्यानंतर जॉकी काय करायचे आहे, पोटेन्शियोमीटर वायरवर टॅप करायला चालू करायची. When jockey is tapped exactly at A, we get maximum deflection of the galvanometer. And when we gradually move forward, A पासून B कडे आपण निघालो तर काय होणार, गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन कमी 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 व्हायला लागणार आणि एका सर्टन पॉइंट P ला आपल्याला गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे, 0 डिफ्लेक्शन. वी गेट द 0 डिफ्लेक्शन ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर. ठीक आहे, when we get 0 डिफ्लेक्शन ऑफ गॅल्व्हॅनोमीटर, बॅलन्सिंग लेंथ जी ए आणि पी मधली जी लेंथ असेल ती L1 मेजर करायची. आता केफीएल काय सांगतो, आता हा आपण एक पाथ जर सपोज घेतला, हा पाथ घेतला इथून इथपर्यंत असा, हा क्लोज्ड लूपच आहे ना शेवटी, असा हा क्लोज्ड लूप आहे आणि या क्लोज्ड लूप मध्ये एक ईएमएफ E1 आहे आणि ए आणि पी या पॉइंट मध्ये एक पीडी आहे, बरोबर आहे ना. हा गॅल्व्हॅनोमीटरचा आणि वायरचा आपण पाथ घेतला AP पासून, म्हणजे ए जी पी आणि वायरचा पाथ हा घेतला तर या पाथ हा क्लोज्ड लूप आहे आणि या क्लोज्ड लूप मध्ये काय आहे, एकच ईएमएफ E1 आहे आणि एकच पीडी आहे, फी एपी आहे. मग केव्हीएल नुसार काय येणार आहे, E1 बरोबर काय येणार आहे, फी एपी येणार. केव्हीएल नुसार E1 इज इक्वल टू फी एपी आणि फी एपी म्हणजे के इंटू L1 येणार, के इंटू L1. कारण पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल काय आहे, कुठल्याही दोन पॉईंट मधला पीडी त्या दोन पॉईंट मधल्या लेंथवर डिपेंड असतो. ओके, आणि अशा प्रकारे फायनल फॉर्म्युला आपल्याला मिळणार आहे, E1 इज इक्वल टू दॅट इज E1 इज इक्वल टू के इंटू L1. म्हणजे के हा पोटेन्शियल ग्रेडियंट आहे, पोटेन्शियोमीटरवर त्याची व्हॅल्यू जनरली लिहिलेली असते कारण आपण ती कॅल्क्युलेट करू शकतो. आणि लेंथ फक्त L1 मेजर करायची आहे फॉर 0 डिफ्लेक्शन ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर आणि अशा प्रकारे E1 इज इक्वल टू काय येणार आहे, के इंटू L1 येणार. हे लक्षात आलं का बघा. सो इन दिस वे वी आर गोइंग टू मेजर द EMF ऑफ a cell.